महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। पेरमिली परिसरात विजेचा लपंडाव थांबणार, विद्युत उपकेंद्राचे मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन। अहेरी तालुक्यातील पेरमिली परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेली विजेची अडचण सोडविण्यासाठी नवीन वीज उपकेंद्र मंजूर करण्यात आले। नुकतेच अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते 33/11 केव्ही नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले। त्यामुळे पेरमिली परिसरात विजेचा लपंडाव कायमचा थांबणार आहे। सध्या पेरमिली परिसरातील 40 ते 45 गावांना भामरागड उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जात आहे। भामरागड ते पेरमिली पर्यंत येणारी वीजवाहिनी जवळपास 150 किलोमीटरपेक्षा जास्त आणि घनदाट जंगलातून आल्याने नेहमीच या परिसरात विजेचा लपंडाव होत असतो। कमी दाबाचा वीज पुरवठ्याची समस्या तर कायमचीच आहे। पावसाळ्यात तर नेहमीच बत्तीगुल होत असल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पेरमिली येथे आदिवासी उपाययोजनेअंतर्गत 33/11 केव्ही मंजूर करण्यात आले। 26.74 कोटी रुपयांच्या निधीतून या 33/11 केव्ही उपकेंद्राचे काम केले जाणार आहे। त्यासाठी भूखंड क्रमांक 54/1 ही जागा वन विभागाने मंजूर केली आहे। या उपकेंद्राची क्षमता 5 MVA राहणार असून या उपकेंद्रातून 11 केव्हीचे 3 वीज वाहिनी राहतील। विशेष म्हणजे या उपकेंद्राकरिता 132 केव्ही आलापल्ली उपकेंद्रातून आणि 66 केव्ही उपकेंद्रातून असे 2 33 केव्ही वीज वाहिन्या प्रस्तावित केलेले आहे। सदर काम पूर्णत्वास आल्यास या परिसरातील बहुतांश गावातील विजेची समस्या सुटणार आहे। एवढेच नव्हे तर भामरागड उपकेंद्रावरील भार देखील कमी होणार आहे। त्यामुळे पेरमिली परिसरातील गावांसह भामरागडला देखील मोठा दिलासा मिळणार। 33 उपकेंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, मुख्य अभियंता सुनील रेडाव, गाव पाटील विठ्ठल मेश्राम, सत्यनारायण निगोपवार, देवाजी सडमे, बालाजी गावडे तसेच पेरमिली पट्टीतील बहुतांश नागरिक तसेच महावितरणचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। भूमिपूजन याठिकाणी माननीय कॅबिनेट मंत्री व अन्न प्रशासन मंत्री यांच्या